महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दिवाळी पर्यटन हंगामात 40,347 पर्यटकांची माथेरानला भेट। देश विदेशातील पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन असणारे माथेरान दीपावली पर्यटक हंगामात पर्यटकांनी फुलून गेले होते। कोरोना काळात 3 दीपावली येथील स्थानिकांना काहीशी तिमिरात गेली होती, पण यावर्षी त्याची पूर्ण कसर पर्यटकांनी भरून काढत स्थानिकांना पर्यटनातून दिवाळी भेट दिली आहे। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर 25 ऑक्टोबरपासून पर्यटकांची रीघ पाहावयास मिळाली। दर दिवस 5,000पेक्षा अधिक पर्यटक माथेरानमध्ये येऊन येथील पर्यटनाचा आनंद घेतला। 25 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत 40,347 पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते। मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असल्याने तसेच इतर पर्यटन स्थळांपेक्षा वेगळे पर्यटन स्थळ असल्याने पर्यटक माथेरानला पहिली पसंती देतात। मोटार वाहनमुक्त असल्याने साहजिकच प्रदूषण मुक्त म्हणून माथेरानची ओळख आहे। त्यात गुलाबी थंडीची चाहूल लागत असल्याने पर्यटक अधिक सुखावतात। मंगळवार दिनांक 25 पासून माथेरानचा पर्यटन हंगाम सुरू झाला। माथेरानला येण्यास वेगवेगळ्या पर्याय उपलब्ध झाल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले। माथेरानला पर्यटकांची मांदियाळी दिसू लागली आणि एरवी शांत असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची रेलचेल दिसू लागली। जिकडे तिकडे गजबजाट दिसू लागला आणि काही वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे हा पर्यटन हंगाम फुलायचा तसाच माथेरान हे पर्यटकांनी फुलून गेले होते। माथेरानमध्ये पर्यटक संख्या वाढेल असा अंदाज बांधून प्रशासनाने सर्वत्र खबरदारी घेतली होती। आलेल्या पर्यटकाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली। गाड्या सुरळीत पार्किंगमध्ये जाव्या यासाठी नगरपालिकेने विशेष काळजी घेऊन 4 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती। पण वाहनतळ क्षमता कमी आणि गाड्या जास्त असल्यामुळे गाड्या पार्किंग करण्यास पर्यटकांना दिरंगाई होत होती। पार्किंगमधून गाड्या निघाल्यानंतर नवीन पर्यटकांना गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळत होती। अखेर नेरळ पोलिसांनी जुम्मापट्टी येथे पार्किंग व्यवस्था केली, मात्र तिथे सुद्धा सावळा गोंधळ उडाला। पर्यटकांना येण्यासाठी अनेक पर्याय। 1. मिनी ट्रेन। माथेरानला येण्यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत। दरम्यान नेरळ माथेरान मिनी ट्रेन ही गेल्या 3 वर्षांपासून बंद होती। ती आता सुरळीत सुरू असून दररोज 2 फेऱ्या अप आणि 2 फेऱ्या डाऊन अशी धावत आहे। 2. मिनी बस सेवा। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्जत आगारामधून दररोज 5 फेऱ्या कर्जत माथेरान तर 5 फेऱ्या माथेरान कर्जत मार्गावर धावत आहेत। याचाही उपयोग माहितीगार पर्यटक करत आहेत। 3. खाजगी वाहन। माथेरानमध्ये येण्यासाठी अनेक पर्यटक आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनाचा उपयोग करत आहेत। 500 गाड्यांची पार्किंग वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बनविण्यात आली आहे। 4. घोडा आणि हात रिक्षा। दस्तुरी येथे आल्यानंतर माथेरान शहरात येण्यासाठी घोडा आणि हात रिक्षा हे मुख्य प्रवासी वाहन असून शासकीय दराने भाडे आकारून पर्यटकांसाठी उपलब्ध आहे। याच्या अधिक माहितीसाठी दस्तुरी येथे माथेरानच्या वेबसाईट कोडला स्कॅन करू शकता। यासाठी पालिकेकडून फ्री वायफाय सेवा उपलब्ध केली आहे। 5. मिनी ट्रेन शटल सेवा। दस्तुरी येथे उतरल्यानंतर चालत 5 मिनिटांच्या अंतरावर अमन लॉज स्थानक आहे। तिथून अमन लॉज माथेरानला या 2 किलोमीटरसाठी मध्य रेल्वेकडून शटल सेवा नियमित सुरू असून 8 फेऱ्या अप आणि 8 फेऱ्या डाऊन दररोज सुरू आहेत। या पर्यटक हंगामात पर्यटकांनी मिनी ट्रेनला पसंती देत यातून प्रवास केला। शटल सेवेच्या सर्व फेऱ्या हाऊसफुल धावत होत्या। 6. लवकरच ई-रिक्षा प्रवास। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत ई-रिक्षा सुरू करण्यासाठी नगर परिषद प्रयत्नशील असून दस्तुरी ते माथेरान दरम्यान ई-रिक्षा प्रवास करावयास मिळणार आहे। यामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना माथेरान फिरणे सोयीचे जाणार आहे। तापमान 22 डिग्रीवर। पावसाळा संपल्यानंतर यावर्षी लगेचच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे। या दिवाळी पर्यटन हंगामात 22 ते 24 डिग्री इतकं तापमान राहिले होते। त्यामुळे भर पर्यटन हंगामात गुलाबी थंडीची मजा घेत पर्यटक बाजारपेठेचा आनंद घेऊन खरेदी करताना दिसत होते। हा दिवाळी पर्यटन हंगाम संपल्यानंतर गुलाबी थंडीची मजा घ्यायला कपल सीझन चांगले जाईल असा विश्वास येथील व्यावसायिकांना वाटत आहे। 26 ऑक्टोबरला आम्ही माथेरानमध्ये 3 दिवसासाठी आलो होतो। सर्व परिसर फिरण्यास मजा आली। फिरताना कुठेही गरमी जाणवली नाही।
प्रदूषण नसल्याने फिरण्यासाठी मजा आली. आता रस्ते सुधारले आहेत. एक सुरक्षित पर्यटन स्थळ असल्याने फिरण्याची मजा काय औरच. गुलाबी थंडीची लूट करत फिरता आले. खरेदीही चांगल्या प्रकारे करता आली. येथील व्यवस्था सुद्धा चांगल्या प्रकारे होती. मिनी ट्रेनचे तिकीट मिळाले नाही याची या पर्यटनात उणीव भासते. दीपक पटेल, पर्यटक, मुंबई. कोरोना काळानंतर प्रथमच दिवाळी पर्यटन हंगामात इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले. पर्यटक दाखल होतील असा अंदाज होता. यासाठी सर्व व्यवस्था तयारी केली होती. पार्किंग पासून कर्मचारी नेमले होते. पर्यटक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे माथेरानचे आर्थिक चक्र सुरळीत जाईल. पर्यटक वाढीमुळे पालिकेची आर्थिक स्थिती बेताची झाली आहे. पर्यटकांना डिजिटल पावती दिल्यामुळे किती पर्यटक आले याची इत्थंभूत माहिती मिळत आहे. सुरेखा भणगे शिंदे, प्रशासक तथा मुख्याधिकारी. लक्ष्मीपूजनानंतर माथेरानमध्ये पर्यटक यायला सुरुवात झाली. प्रत्येक दिवशी पर्यटक वाढत गेले. प्रत्येक दुकानातून पर्यटकांनी खरेदी केल्यामुळे येथील छोटे मोठे व्यावसायिक समाधानी आहेत. राजेश चौधरी, अध्यक्ष, व्यापारी फेडरेशन. दररोज दाखल झालेल्या पर्यटकांची संख्या. प्रौढ, मुले आणि एकूण. मंगळवार 25 ऑक्टोबर, प्रौढ 5603, मुले 899, एकूण 6502. बुधवार 26 ऑक्टोबर 5181, प्रौढ आणि मुले 797, एकूण 5978. गुरुवार 27 ऑक्टोबर, प्रौढ 5988 तर मुले 1146 तर एकूण 7134. शुक्रवार 28 ऑक्टोबर, प्रौढ 5364, मुले 1085 तर एकूण 6449. शनिवार 29 ऑक्टोबर, प्रौढ 6952 तर मुले 1284, एकूण 8236. रविवार 30 ऑक्टोबर, प्रौढ 5043 तर मुले 1005, एकूण 6048. महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत, माथेरान. मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता: मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क: भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.